हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल, बट इट इज अबाउट ह्यूज आजिओ. हे काही कपडे मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये मेन्शन केले होते की खूप सारे फॉर्मल वेअर्स आहेत. इट्स नॉट की म्हणजे फॉर्मल वेअर म्हणजे एकदम फॉर्मल नाही, कॅज्युअल पण आहेत. आणि माझा न्यू टॉप ॲक्च्युली ह्याला 1-1.5 वर्ष झालं आहे. तर मी आता या चॅनलवरती जे कपडे मी घालू नाही शकली आहे कारण की मी क्लबिंग जाणं बंद केलेलं. तर हे सगळे क्रॉप टॉप्स वगैरे आता मी या चॅनलवरती घालू शकते फायनली. सो हे आपण बघूया. तर मी आधी सगळे मी ओपन पण नाही केले. एक ओपन केला आहे शर्ट, तो खूप आधी आला होता. सो हे मी तुमच्यासमोर ओपन करेन आणि एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला ते वेअर करून पण दाखवेन. जास्त करून टॉप वेअर आहे, बॉटम वेअर एकच असेल आय गेस. सो दिस इज माय फर्स्ट शर्ट. हे साईडला करते फ्रेममधून, थोडं तरी नीट केलं पाहिजे आणि माझा घातलेला टॉप तिथे पडला आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ माय फर्स्ट शर्ट. तर हे खूप आधी आलेलं, मी घालून बघितलं, फिटिंग वगैरे खूप छान आहे. आणि हे ना थोडंसं कॅज्युअलवालं शर्ट आहे. माझ्याकडे असं पिंक शर्ट नव्हतं, तर ह्याचे ना चेक्सवालं शर्ट आहे. हे कॉटन आहे, खूप छान मटेरियल आहे. आणि एका साईडला चेक्स वेगळी आणि एका साईडला वेगळी आहे. हे बघा, इथे हे असं चेक्स आहे आणि इथे हे बारीक चेक्स आहेत. तर हे असं काहीतरी आहे. ॲपल कट, मागून थोडंसं लॉंग आहे, पुढून शॉर्ट आहे. हे खूप प्रिटी आहे जीन्सवरती, म्हणजे असं बेल बॉटम जीन्स वगैरे असेल ना तर त्यासोबत हे खूप छान वाटेल. सो ह्याची MRP प्राईस आहे 899, बट हे 899ला मी घेतलं नाहीच आहे फॉर शुअर. हे काहीतरी असेल 400 अराउंड. सो सेल मी, आणि सेल असंच नाही, मी माझे मॅक्सिमम कपडे एकतर अजिओचे असतात, नाहीतर मग हे स्टोअरमध्ये वगैरे घेतलेले. मी मिंत्रा वगैरेवरनं खूप कमी शॉपिंग करते. मला मिंत्राचं असं वाटतं की मिंत्रा इज गुड फॉर ट्रेडिशनल वेअर, बट अजिओवरती ना हे फॉर्मल्स, टॉप्स वगैरे, ड्रेसेस वगैरे ना खूप व्हरायटी असते आणि नेहमी सेल छान मिळतं, डील खूप छान मिळते तिथे. सो दॅट इज माय गो टू शॉपिंग स्पॉट. तर अजिओ. स्लीव्स पण फुल आहे, फिटिंग पण छान आहे. हे एक्स्ट्रा स्मॉल नाही आहे, हां हे एक्स्ट्रा स्मॉल आहे. सो कलर पण खूप प्रिटी असा असा बबलगम पिंक आहे. सो या, हे माझं फर्स्ट होतं, इथेच ठेवूया. आणि आता नेक्स्ट काय आहे आय डोंट नो, म्हणजे आतमध्ये काय आहे, काय ऑर्डर केलं मला माहिती आहे. 1 मिनिट, मी केस टप्पू झाले आहेत. थोडी तरी नीट दिसली पाहिजे ना, एस्थेटिक्स कॉम्प्रोमाइज करते तर. सो हे ओके, मी ना सोनाली एक हे आहे इन्फ्लुएन्सर, तिच्या चॅनलवरती तिने एका स्टोरी टाकलेली, पोलो नेक टी शर्ट, पोलो नेकच बोलतात की आय डोंट नो, बट कॉलर नेक टी शर्ट अँड ट्राउझर मला आवडलेलं. सो देन आय डिसाइडेड की आपण पण असं काहीतरी आउटफिट बनवूया, म्हणून मग मी हे घेतलं. हे सगळे स्मॉल साईजेस आहेत बिकॉज मी श्युअर नाही आता मी थोडंसं वेट गेन केलं आहे तर मला होईल की नाही. हे US पोलोचे टी शर्ट्स आहेत. सो ह्याची MRP आहे 1700, बट हे मला आय गेस मिळालं आहे 700 समथिंग. बघून तर वाटत नाही मला होईल, बट मला कलर खूप आवडला यार. ट्राउझरवरती काय प्रिटी वाटेल. सो हे झिप आहे अशी, अँड दिस इज हाऊ इट इज लुकिंग. मटेरियल तर नो डाऊट US पोलो आहे, खूप छान आहे. तर हे मी असं डिसाईड केलं की फॉर्मल म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये स्मार्ट कॅज्युअल्स अलाउड आहेत अँड फॉर्मल्स, तर मग जीन्सवरती और ट्राउझर्सवरती हे इन करून वगैरे घातलं तर खूप छान वाटेल. सो हा कलर मी घेतला. माझ्याकडे अशा कलरचा काही टॉप वगैरे नाही आहे अँड खूप मस्त. आणि मला असं ना कलरफुल जरा घ्यायचं होतं, नाही तर मी ऑफिसमध्ये असे नेहमीचे नूड कलर, ब्लॅक कलर, व्हाईट कलर असे जास्त माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला माझ्या ऑफिस वेअरचं पण हॉल दाखवेन. पण हे आहे, मला आवडलं. आय डोंट नो मला हे होईल की नाही यार. हे एक्स्ट्रा स्मॉल तर नाही आहे. ओ शिट, एक्स्ट्रा स्मॉल आहे. हात तर होतो आहे, बघूया. मी एंड ऑफ द व्हिडिओ हे ट्राउझर्स वगैरे सोबत घालून दाखवेन. तर क्वालिटी तर खूप छान आहे, मला हा कलर खूप आवडला. आणि मी तुम्हाला एक रेकमेंड करेल की तुम्ही ना, म्हणजे आय अंडरस्टँड बजेट शॉपिंग करायची असते वगैरे, बट ना तुम्ही अजिओवरती ना ब्रँडेड कपडे घ्या, त्याच्यावरती पण डिस्काउंट असतो. कारण की काहीही बोला,
नॉर्मल ब्रँड्स अँड ब्रँडेड क्लोथ्समध्ये क्वालिटीमध्ये फरक असतो आणि भलेही ते ड्यूप असेल ना तरी पण त्याची फिटिंग अशी असते ना ती तुम्हाला एक लोकल प्रोडक्ट नाही तसं देऊ शकणार. सो मी तेच करते. लाईक माझे असे सगळे कपडे एवढे महाग नसतात. आता फॉर्मल वेअरमध्ये थोडंसं इन्व्हेस्ट करावं लागतं, नाहीतर मग युजली मी असे रोड साईडवरून पण घेतलेत. मी लिटरली कोलाबा वगैरे 150 वगैरेचे पण कपडे घेतलेत. पण फरक आहे म्हणून मी तुम्हाला जे सांगते की आजिओवरती किंवा हे स्पॉन्सर्ड नाही आहे, मी बस शॉपिंग केली ती दाखवते. हे नंतर डिसाईड झालं आहे हे घेतल्यानंतर की मला हा चॅनल ओपन करायचा आहे. सो ह्याची फिटिंग क्वालिटी खूप छान असते. सो डिस्काउंटवरती पण मिळते. आता जर तुम्ही स्टोअरमध्ये गेलात हा सेम ब्रँड तुम्हाला हे 1700ला मिळेल, जे तर मी सुद्धा नाही घेणार स्वतः जाऊन. जर मला आजिओवरती 700-600ला मिळते तर मग मी 1700 का देऊ, विच इज लाईक हाफ ऑफ द प्राईज जे मी पे केलं आहे. सो या खूप छान क्वालिटी आहे. दुसऱ्या प्रोडक्टवरती बोलूया. खूप वेळ झाला मी याच प्रोडक्टवरती बोलते. ह्याच्यात काय असेल, अशाच ह्याच्यामध्ये मी अजून एक कलर ऑर्डर केला आहे. मला थोडंसं कलरफुलच ठेवायचं होतं. ओ ट्राउझर. सो हां, ही ट्राउझर माझ्याकडे लिनेनची ट्राउझर आहे, माझ्याकडे पिंक ट्राउझर आहे, ब्लू आहे अँड आत्ता मी जी ब्लॅक घातली ती ऑफ व्हाईट माझ्याकडे नव्हती. सो ही ऑफ व्हाईट मी यातून घेतली आहे. मी लिंक्स वगैरे ऑब्व्हियसली अगेन सगळे डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर मला ही ना अशी जारामध्ये जे आता रिसेंटली ते ट्राउझर झालेत ना ही तशी आहे. मी अजून ही स्मॉल साईज आहे. मला ना ट्राउझरचा थोडा इश्यू होता बिकॉज माझा ना वेस्ट लाईक पोट मोठा आहे आणि माझे पाय बारीक आहेत, तर थोडंसं तिथे प्रॉब्लेम होतो. बेज कलर आहे हे. ह्याची MRP आहे 3200. बट गाईज मी नाही घेतली आहे 3000ला ही. काय मला आता आठवत नाही मी कितीला घेतली आहे, बट नक्कीच ही 1200च्या अबाव नसेल, 1100च्या पण अबाव नसेल आय गेस. तर ही अशी ट्राउझर आहे. ट्राउझरचे फिटिंग्स नेहमी क्लासी असले पाहिजे, नाहीतर मग घेऊन घालून काय फायदा नाही. आता बघू ही कशी फिट होते. मला ही थोडीशी लूज वाटते, परफेक्ट होईल पण डोंट नो, बट ही अशी आहे. मटेरियल खूप छान आहे. ही ह्याच्यासोबत वगैरे असं इन करून घातलं की हे बघा किती छान कॉम्बो आहे. सो हा विचार करून मी ही न्यूट्रल कलरची ट्राउझर मागवली. बघूया कशी वाटते. पण ही अशी आहे. पॉकेट्स आहेत बाजूला आणि हे असं स्टिचिंग आहे. तुम्ही जर जारा गेला असाल तर असं. बाय द वे हा टॉप पण जाराचा आहे, जो मी खूप आधी घेतलेला, खूप आधी, आणि मी घातलाच नाही. हे असं ॲक्च्युली हे असं ऑफ शोल्डर आहे, बट मी आत्ता असं घातलं बिकॉज ते फोटो करताना हातसारखा अडकला असता. तर हा टॉप पण मी जारामध्ये आजकाल मी सेलमध्ये शॉपिंग करते बिकॉज मी पछतावली आहे तिकडे ऑन प्राईस शॉपिंग करून. सो हा टॉप तेव्हा मी घेतलेला 800ला. मला खूप प्रिटी वाटलेला. क्वालिटी खूप छान आहे. हे असं जाड वुलन मटेरियल आहे आणि हे असं चिकन करी टाईप. चिकन करी नाही, काय बोलतात त्याला, आय डोंट नो, तुम्हाला कळलं असेल. ओके. सो हा अनदर US पोलो. सो हे मी लिनेनची माझी एक ट्राउझर आहे त्याच्यासोबत घालायला घेतला आहे. आय थिंक ह्याच्यावर पण सूट करेल. हा नूड कलर आहे, तो थोडासा ग्रेश ऑफ व्हाईट कलर आहे. हा नूड कलर आहे, तो ऑफ व्हाईट कलर आहे, मोर ऑफ अ व्हाईट कलर. सो या हा पण एक्स्ट्रा स्मॉल मागवला. मी हुशार आहे आणि खूप कॉन्फिडन्स आहे मला माझ्यावरती की मी फिट आहे. आय ॲम फिट, बट थोडीशी जाडी झाली आहे मी. हा एक कलर आहे. मी असे सगळे असे ब्राईट कलर घेतले, म्हणजे मी ऑफिसमध्ये गेले की माझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. सो हा एक पोलोनेक आहे. माझ्याकडे पोलोनेक खरंच नव्हते आणि ह्याची साईज पण ना अशी लेंथ पण प्रॉपर आहे, जास्त लांब नाही आहे, जास्त छोटे नाही आहेत. सो आवडलं मला. मी हे पण घालून बघेन. सो अशी ही येल्लो कलरची कॉलर आहे आणि त्याचा लोगो. सो ह्याची पण MRP प्राईस 1500 आहे, बट मी हा काहीतरी 450ला काहीतरी घेतला आहे. सो इट्स अ नाईस डील. आणि ऑफिसमध्ये छान वाटतात असे डिसेंट कपडे. आणि मी जास्त कुर्तीज वगैरेच घालते किंवा शर्ट्स, पण मला टी शर्ट घालायचे होते. हा या शर्टसाठी मी थोडी एक्सायटेड होती. ह्याच्यासोबत अजून एक शर्ट मला ऑर्डर करायचा होता, पण मी ऑर्डर करेपर्यंत तो आउट ऑफ स्टॉक गेला. माझ्याकडे ना असे बेसिक शर्ट्स नाही आहेत, लाईक व्हाईट प्रॉपर शर्ट नाही आहे. ब्लॅक शर्ट आहे पण तो पण असा एकदम असा
नेहमी मला असं काहीतरी युनिकच घ्यायचं असतं. सो असं बेसिक काहीच नाही आहे जे प्रॉपर ऑफिस वेअर आपण घालू शकू. तर हा असा स्ट्राईप्सवाला शर्ट घेतला आहे. सोफार ह्याचं क्वालिटी एवढी आवडली नाही आहे मला. लाईक असं एकदम नाही, ते प्रॉपर आपल्या पप्पा लोकांच्या शर्टची क्वालिटी असते ना, लाईक जुनेवाले पप्पा, नवीनवाले पप्पा नाही, जुनेवाले म्हणजे माझे पप्पा. सिमशी मी काय रेफरन्स देते. जुनेवाले पप्पा म्हणजे जे आत्ता 60sमध्ये आहेत, 50 आणि 60sमध्ये आहेत. नवीनवाले म्हणजे 40sवाले पप्पा आजकाल खूप चांगले कपडे घालतात. सो तेव्हा माहिती आहे असं थोडं कडक शर्ट असतात त्यांचे, त्या टाईपचं मटेरियल आहे. माहिती नाही कसं वाटेल, पण हे ट्राउझरवरती छान वाटेल असं वाटतं. मी ना नेहमी उभे स्ट्राईप्स प्रिफर करते बिकॉज त्याने आपला टॉल दिसतो. जर आपण आडवे स्ट्राईप्स घातले ना तर आपण थोडे बल्की आणि थोडे असे, म्हणजे हे थोडं असं बोलतं ना माइंड गेम आहे. सो मी ते थोडं असं लक्ष देते, म्हणून मी असे उभे स्ट्राईप्स मागवले. तर हे ब्लॅक ट्राउझर छान वाटेल. मी आत्ता काय घातलं आहे ते दाखवते. हा ब्लॅक ट्राउझर मी H&Mमधून घेतलेला. हे ॲक्च्युली मी फ्रायडेला ऑफिसमधून घातलेलं. सो बाहेरच होतं म्हणून मी हे वेअर केलं. 1 मिनिट. तर या ट्राउझरचं मला हे आवडतं फिटिंग, लाईक अशी प्रॉपर कर्व फिटिंग आहे. आता व्हिडिओमध्ये हा कलर ब्लॅक वेगळा दिसतो, हा ब्लॅक दिसतो वेगळा, बट इन पर्सन हा दोन्ही ब्लॅक सेम आहे. सो हे ह्याच्यावरती मी असं इन करून घालेन. तर बघूया, आता सगळे तुम्हाला दाखवलेले आहेत हॉल. हा पण शर्ट आहे 2000चा, बट हा मला मिळाला आहे काहीतरी 450-500. रिसेंटली तर तुम्हाला माहिती असेल सगळीकडे सेल चालू आहे, मॉन्सून सेल. सो त्यात घेतलं मी. लिंक वगैरे सगळे टाकेन. आणि मला जो व्हाईट शर्ट हवा होता जो आउट ऑफ स्टॉक आहे त्याची पण लिंक टाकून ठेवेन. जर तुम्ही लकी निघालात तर तुम्ही तो बघू शकाल जर स्टॉकमध्ये असेल तर. मी आता पटकन एक वेअर करून तुम्हाला दाखवते. आय लव्ह दिस टॉप. हा माईक लावते. जाम आवडला मला हा टॉप, टी शर्ट आय मीन. ट्राउझर पण छान आहे, थोडेसे लूज होते मला, म्हणजे अशी लूज नाही होते की खाली उतरेल, पण एवढी टाईट पण नाही की मला कम्फर्टेबल वाटेल. सो फिटिंग छान आहे. मेन इम्पॉर्टंट की व्ही शेप नाही आहे ते इथे. सो मी हे सगळ्या पॅन्ट्समध्ये बघते. आणि इथे पण ना झिपच्या मागे अजून असं मटेरियल आहे. सो ऑफिससाठी इट इज एकदम अप्रोप्रिएट. आणि हा कलर खूप छान वाटतं आहे. म्हणजे मी ब्लॅक जीन्स, ब्लॅक ट्राउझर, या ट्राउझरबरोबर पण मला एवढा वाईट नाही वाटला, बट मी ट्राउझरसाठी थोडी हे आहे, बट मी ठेवेन, थोडंसं स्टिच केलं तर होऊन जाईल. सो या असा हा टॉप आहे. मला टॉप खूप आवडलेला आहे. पॅन्ट पण खूप छान आहे, बट टॉप जास्त छान आहे. सो हा दुसरा आहे. ह्याला झिप नाही आहे, ह्याला बटन्स आहेत. हा मला ओके वाटला, बट स्टील इट इज लुकिंग गुड, नॉट बॅड. जीन्सवरती वेअर केलं आहे मी. आणि ही जीन्स आहे माझी बेल बॉटम दिसते. खूप घाणेरडा वेळ दाखवायचा, बट तुम्हाला कळत असेल लुक. सो असं आहे. आणि ही अशी बेल बॉटम आहे. ही पण H&Mची जीन्स आहे, जी मी 1200ला काहीतरी घेतली असेल. स्टोअरमधून घेतली आहे. स्टोअर एक्सक्लुझिव्ह होती. ओ शिट, मी माईक न घालता बोलत होती. आय डोंट नो तुम्हाला ऐकायला आलं असेल की नाही, बट मला हा आवडला आहे टॉप. मी नाही देणार आहे. जीन्सवरती छान वाटतं आहे, पण ब्लू मला जास्त आवडला. तर होता हा. क्वालिटी पण छान आहे. मला एक्स्ट्रा स्मॉल फिट झाला आहे. मी एवढी जाडी नाही आहे. हे बघा, तुम्हाला माझ्या लांबून असं दिसेल, कळेल. हे मी इन करणार आहे. अशी मी खूप विचित्र वाटते. मला सवय नाही आहे असे लॉंग टॉप्स वेअर करायची. सो प्रॉपरली फिट झाला आहे. हात पण एकदम प्रॉपर आहे, काय टाईट नाही, जास्त लूज नाही आहे. आणि छान झालं. म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल तुम्ही कन्सिडर करा जर तुमचं वेट 51च्या अबाव असेल तर. छान आहे. आय लव्हड इट. अनदर शर्ट जे मी बोलली ना, एका साईडला मोठी चेक्स आहे, एका साईडला बारीक आहे. हा थोडासा माझ्यासाठी लूज आहे, बट हा पण मला आवडला आहे. थोडासा लूज आहे, बट ऑफिससाठी ठीक आहे. ह्याला आता मला फिगर आउट करावं लागेल की इन करून घालायचं आहे की कसा. बट क्वालिटी वगैरे खूप छान आहे. कॉटन आहे, म्हणजे असं घाम वगैरे येईल तर त्याचं अनकम्फर्टेबल नाही वाटणार.
सो असा आहे, थोडासा लूज आहे, हा स्मॉल साईज आहे म्हणून वाटतं. हा छान आहे. आय डोंट नो मी ठेवू की नको, कमेंट्समध्ये सांगा. बट फिगर आउट करावं लागेल का. मे बी मी ह्याला जॅकेट म्हणून पण पुढे जाऊन वेअर करू शकते आणि चांगलं वाटतं आहे या जीन्सबरोबर. या छान वाटतं आहे, विचार करावा लागेल, बघूया. सो असं आहे कॉलर आणि शर्ट थोडंसं ट्रान्सपरंट आहे, बट कॉटन शर्ट्स असतात थोडेसे, एवढा पण नाही आहे. आतमध्ये नूड ब्रा वगैरे घातली तर काही नाही होणार. सो दिस इज सेकंड लास्ट शर्ट. आता लास्ट ते स्ट्राईप्सवालं. हा छान आहे. हा क्वालिटी थोडी अशी आहे, पण हा प्रॉपर असं ऑफिस ते नाही ते फॉरेन अमेरिकन शोज असतात त्याच्यामध्ये जुन्या काळातल्या मुली अशा ऑफिसला जाताना असे स्ट्राईप शर्ट्स घालतात, तसं वाटतं. मी अशी वियर्डली वाकून उभी आहे. थोडंसं हा एस असून टाईट आहे, पण हा जीन्सवरती छान वाटतं. मी ह्याच्यावरती इन केला ना तरी हा छान वाटेल, बट हा ह्याच्यावरती नाही घालायचा होता मला. मी तुम्हाला ट्राउझरवरती घालून दाखवते. बट फिटिंग बघा ब्रो, जाम भारी आहे. असं एकदम असं काय बोलतात त्याला, ॲपल कट टाईप आहे. खूप प्रिटी वाटतं आहे, मला आवडलं हे ऑफिसला घालायला. मी ट्राउझर घालून दाखवते. हॅलो, हिअर इज युअर फॉर्मल गर्ल, सॉरी हिअर इज युअर ऑफिस गर्ल. सो हा प्रॉपर ऑफिसवाला शर्ट आहे. हा ही ब्लॅक ट्राउझर आहे. ही पण थोडी लूज होती, मला टाईट करावी लागलेली, बट मला नाही मिळत जी मला प्रॉपर फिट बसेल. या शर्टचं मला काय आवडलं मी दाखवते आहे की ऑफिससाठी का खाली बसू का, कारण की मी खूप वियर्ड, मला नीट अँगल्स वगैरे बघावे लागणार आहेत. सॉरी, हे खूप घाणेरडं आहे अँगल. हां, सो या शर्टचं कसं आहे ना, ऑफिससाठी एकदम अप्रोप्रिएट आहे. का मी सांगते, बिकॉज एक तर तुमचे बटन्स नाही दिसत आहेत, हे असं आहे, आणि इथे बटन्स आहेत, आणि मध्ये मध्ये ना आता ही बघा इथे दिसते तुम्हाला थोडंसं स्निच्ड. हा इथे ना आतून बटन आहे, म्हणजे असं बसल्यानंतर पोक येतो आणि मग बाजूच्या लोकांना फुल दर्शन असतं ना, ते या शर्टसोबत नाही होणार आहे. सो सगळीकडे आणि ते मध्ये मध्ये, कारण की गॅप्स आहेत ना, ते गॅप्स फिल करायला आतून बटन आहे. सो हे मला खूप आवडलं. क्वालिटी वगैरे थोडं कडक आहे, बट ठीक आहे, ऑफिसमध्ये कंटिन्यू AC असतं, सो नो प्रॉब्लेम. हे आता मी मंडेला घालून जाईन. आवडलं मला हे. सो हे सगळे होते माझे अजिओ ऑफिसचं हॉल. माझे जे आत्ताचे कपडे आहेत ऑफिसचे ते मी दाखवेन. जस्ट हेअर वॉश केला आहे म्हणून माझे केस थोडे ड्राय वाटत असतील, बट ते होतील सॉर्ट. आणि हे बघा, माझे केस वेवी आहेत म्हणून ते कर्ली दिसतात. मी कर्ल्स करत नाही. मला खूप मुलींचे रिक्वेस्ट येतात की मी कसे कर्ल्स करते. सो नाही आहे, हे इथून ऑलरेडी असे प्लेन आहेत आणि खाली येऊन हे असे वेवी होतात. आतले तर भरपूर होतात, हे बघा. सो या, आपण भटकतो आहे टॉपिकवरून. हे होतं माझं अजिओ हॉल. आता यानंतर मी शूट करणार आहे माझं साडी कलेक्शन, विच इज मोस्ट रिक्वेस्टेड. सो त्यासाठी पण इंटरेस्टेड असाल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि बघत राहा असेच व्हिडिओज, सपोर्ट करत राहा.